नमस्कार, मी मालवी सुनील होरंबे. प्रथमतः जगज्योती महात्मा बसवेश्वर यांना सादर प्रणाम करते. सुमनसूद फाउंडेशन आयोजित जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेतील मी एक स्पर्धक. तर मित्रांनो, माझ्या कवितेचा जो विषय आहे तो कदाचित आपल्या सुसंस्कृत समाजाला थोडा खटकणारा आणि थोडा अस्वस्थ करणारा देखील आहे. कारण ज्या समाजातील ज्या गोष्टींना आपण कलंक मानतो, तीच गोष्ट आपल्या समाजासाठी सुरक्षिततेची भिंत बनली आहे. ती कशा प्रकारे बनली आहे याचंच वास्तव मी आज आपल्यासमोर मांडायला आले आहे. यामधून कोणालाही दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नाही. समाजात न बोलल्या गेलेल्या आणि कटू सत्यावर आधारित माझी ही कविता मांडण्याचा मी एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. माझ्या कवितेचे नाव आहे आरसा समाजाचा. माझ्या कवितेचे नाव आहे आरसा समाजाचा. आज पुन्हा एका लेकीची अब्रू वेशीवर टांगली गेली. आज पुन्हा एका लेकीची अब्रू वेशीवर टांगली गेली. नराधमांच्या वासने पायी माणुसकी पुन्हा नेली. कुठं अंगाखांद्यावर खेळणारं इवलसं बाळ होतं, तर कुठं गर्भातल्या जीवासह एका मातेचं मरण होतं. कुठं अंगाखांद्यावर खेळणारं ते इवलसं बाळ होतं, तर कुठं गर्भातल्या जीवासह एका मातेचं मरण होतं. स्त्रीला या देशात जगण्याचा अधिकार आहे का? स्त्रीला या देशात जगण्याचा अधिकार आहे का? की केवळ वासना शमवण्यासाठी ती एक शिकार आहे? हे प्रश्न विचारताना काळजात एक धडकी भरते. हे प्रश्न विचारताना काळजात एक धडकी भरते. समाजाच्या या गर्दीत एक भीषण गर्दी उठते. समाजाच्या या गर्दीत एक भीषण भीती उठते. जरा शांत बसा आणि एक विचार मनाशी करा. जरा शांत बसा आणि एक विचार मनाशी करा. ज्याला तुम्ही घाण म्हणता त्या वास्तवाचा आरसा धरा. ज्याला तुम्ही घाण म्हणता त्या वास्तवाचा आरसा धरा. ज्या वेश्यावस्तीला तुम्ही तुच्छ नजरेने पाहता, ज्या वेश्यावस्तीला तुम्ही तुच्छ नजरेने पाहता, नको नको ते बोलून सर्वांच्या मनात विष घालवता. नको नको ते बोलून सर्वांच्या मनात विष घालवता. विचार करा, जर त्या वस्त्या आज अस्तित्वात नसत्या, तर तुमच्या माझ्या घरातल्या लेकी सुरक्षित उरल्या असत्या? विचार करा, जर त्या वस्त्या आज अस्तित्वात नसत्या, तर तुमच्या माझ्या घरातल्या लेकी आज सुरक्षित उरल्या असत्या? त्यांच्याकडे जाणारा तो पुरुष ज्याची भूक सैतानी आहे, त्यांच्याकडे जाणारा तो पुरुष ज्याची भूक सैतानी आहे, जर तिथे गेला नसता तर त्याने आपलीच घरी ओसाड केली असती. जर तिथे गेला नसता तर त्याने आपलीच घरी ओसाड केली असती. हे कोणी मान्य करायचंय? हे कोणी मान्य करायचंय? लोक म्हणतात त्या पैसे कमवतात, मार्ग चुकीचा आहे. लोक म्हणतात त्या पैसे कमवतात, मार्ग चुकीचा आहे. पण त्यांच्यामुळेच कदाचित तुमच्या घराचा सन्मान टिकला आहे. पण त्यांच्यामुळेच कदाचित तुमच्या घराचा सन्मान टिकला आहे. त्यांची ती तडजोड समाजातील विकृतीला थोपवून धरते. त्यांची ती तडजोड समाजाच्या विकृतीला थोपवून धरते आणि तुमच्या सुरक्षिततेची भिंत त्या स्वतःच्या देहाने रचते. आणि तुमच्या सुरक्षिततेची भिंत त्या स्वतःच्या देहाने रचते. ज्या स्त्रीला तुम्ही कलंक मानून समाजात वाळीत टाकता, ज्या स्त्रीला तुम्ही कलंक मानून समाजात वाळीत टाकता, तिच्याच जीवावर तुम्ही तुमची पवित्रता छाती ठोकून सांगता. तिच्याच जीवावर तुम्ही तुमची पवित्रता छाती ठोकून सांगता. हा विचार करायलाही आज तुम्हाला लाज वाटत असेल. हा विचार करायलाही तुम्हाला आज लाज वाटत असेल, पण हेच सत्य आहे की त्यांच्यामुळे तुमच्या लेकींचा रस्ता थोडा सुरक्षित असेल. पण त्यांच्यामुळे तुमच्या लेकींचा रस्ता थोडा सुरक्षित असेल. प्रश्न माझा हा नाही की तो व्यवसाय अयोग्य की योग्य आहे. प्रश्न माझा हा नाही की तो व्यवसाय योग्य की अयोग्य आहे. प्रश्न माझा हा आहे की ही पुरुषाची भूक कधी मिटणार नाही. तर प्रश्न माझा हा आहे की पुरुषाची भूक कधी मिटणार आहे. जोवर नराधमांच्या मनात कायद्याचा धाक आणि संस्कार रुजत नाही, जोवर नराधमांच्या मनात कायद्याचा धाक आणि संस्कार रुजत नाही, तोवर पीडित महिलांना आणि बाळांना कधीच न्याय मिळणार नाही. तोवर पीडित महिलांना आणि बाळांना कधीच न्याय मिळणार नाही. आरसा आता स्वतःच्या मनाचा एकदा नीट साफ करून बघा. आरसा एकदा स्वतःच्या मनाचा नीट साफ करून बघा. ज्याला नाकारताय तुम्ही त्या सत्याचा एकदा स्वीकार करून बघा. ज्याला नाकारताय तुम्ही त्या सत्याचा एकदा स्वीकार करून बघा. बलात्काराचा तो भस्मासूर जर आज पूर्णपणे उधळला नाही, बलात्काराचा तो भस्मासूर आज पूर्णपणे उधळला नाही, तर त्यामागे ज्यांचा हात आहे त्यांना कधीच शिक्षा मिळणार नाही. तर त्यांच्या मागे ज्याचा हात आहे त्यांना कधीच शिक्षा मिळणार नाही. ज्या वस्तीच्या रस्त्यावरून तुम्ही नाकं मुरडत जाता,
ज्या वस्तीच्या रस्त्यावरून तुम्ही नाकं मुरडत जाता तिथेच तुमच्या समाजाची सगळी घाण तुम्ही सांडता. तिचा तो देह विकला जातो म्हणून तुमचं घर नाचतंय. तिचा तो देह विकला जातो म्हणून तुमचं घर वाचतंय. तिच्या त्या अंधाऱ्या खोलीमुळे तुमचं अंगण नाचतंय. तिच्या त्या अंधाऱ्या खोलीमुळे तुमचं अंगण नाचतंय. कधी विचार केलाय का की ती कोणाची तरी लेक असेल? कधी विचार केलाय का की ती कोणाची तरी लेक असेल? तुमची अब्रू राखण्यासाठी तिने स्वतःची चिता रचली असेल. तुमची अब्रू राखण्यासाठी तिने स्वतःची चिता रचली असेल. नाही करणारा विचार हा कारण तुमची लेक सुरक्षित आहे. नाही करणारा विचार हा कारण तुमची लेक सुरक्षित आहे. पीडित महिला आपल्या घरातील थोडी ना आहे. पीडित महिला आपल्या घरातील थोडी ना आहे. तुम्ही म्हणता तो व्यवसाय आहे ती पैशांसाठी विकली जाते. तुम्ही म्हणता तो व्यवसाय आहे ती पैशांसाठी विकली जाते. पण तुमच्या सुसंस्कृत समाजात अब्रू कोणाची लुटली जाते? पण तुमच्या सुसंस्कृत समाजात अब्रू कोणाची लुटली जाते? इथे वासनांध नजरांना ना वय दिसतं ना नातं. इथे वासनांध नजरांना ना वय दिसतं ना नातं. तिथली ती तडजोड नसती तर नराधम कुठे शिरले असते? तिथली ती तडजोड नसती तर नराधम कुठे शिरले असते? कायद्याचा धाक नसलेला तो सैतान तुमच्या आमच्या दारातच असता. कायद्याचा धाक नसलेला तो सैतान तुमच्या आमच्या दारातच असता. आणि प्रत्येक घराचा उंबरठा रक्ताने माखलेला दिसला असता. प्रश्न विचारा स्वतःला आता. प्रश्न विचारा स्वतःला आता की कलंक नेमका कोणावर आहे? तिच्या त्या अवगतिकतेवर की तुमच्या या विकृत नजरेवर आहे? आणि ज्यांना तुम्ही नावं ठेवता त्यांच्यामुळेच एक सीमा आहे. ज्यांना तुम्ही नावं ठेवता त्यांच्यामुळेच एक सीमा आहे. समाजातल्या त्या नरभक्षकांना तिनेच घालून दिलेली ती एक भीमा आहे. समाजातल्या त्या नरभक्षकांना तिनेच घालून दिलेली ती एक भीमा आहे. सत्य कडू असलं तरी आता ते पचवायला शिका. सत्य कडू असलं तरी आता ते पचवायला शिका आणि स्त्रीला सन्मानाने जगता येईल असा नवा मार्ग आता तरी आखा. स्त्रीला सन्मानाने जगता येईल असा नवा मार्ग आता तरी आखा. स्त्रीत्वाचा सन्मान म्हणजे फक्त घरातल्या भिंती नव्हे. स्त्रीत्वाचा सन्मान म्हणजे फक्त घरातल्या भिंती नव्हे. जगाच्या कोपऱ्यातल्या देहासाठीही कायदे बदलायला हवे. जगाच्या कोपऱ्यातल्या देहासाठीही कायदे बदलायला हवे. हा देश, हा समाज आणि ही तुमची खोटी नीतिमत्ता. हा देश, हा समाज आणि ही तुमची खोटी नीतिमत्ता या कटू सत्यापुढे कधी विचार करेल का आपली सत्ता? या कटू सत्यापुढे कधी विचार करेल का आपली सत्ता? धन्यवाद.